उरण चाणीचे ग्रामपंचायत हद्दीतील मुळेखंड परिसरात रविवार दिनांक 25 जानेवारीच्या पहाटे सुमारे 3:30 वाजता अत्यंत संतापजनक घटना घडली आहे। अंधाराचा फायदा घेत स्कॉर्पिओ कारमधून गुरे पळवून नेणाऱ्या टोळीनं थेट गुरांसह एका स्थानिक तरुणाला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्यानं संपूर्ण परिसर हादरून गेलाय। नागरिकांच्या सावधानतेमुळे आणि तत्परतेमुळे 3 चोरट्यांना पकडण्यात उरण पोलिसांना यश आलंय। मिळालेल्या माहितीनुसार उमेश महादेव कोळी हा तरुण कामावरून घरी येत असताना काही व्यक्ती गुरे पळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्याच्या लक्षात आलं। त्यांनी जाब विचारताच चोरट्यांनी त्याला पकडून दमबाजी केली आणि गुरांसह कारमध्ये बांधून नेण्याचा प्रयत्न केला। जीव धोक्यात असतानाही उमेशने धाडस दाखवत मोबाईलवरून मित्रांना फोन आणि गावच्या ग्रुपवर संदेश पाठवला। संदेश व्हायरल होताच नागरिकांनी चोरट्यांचा पाठलाग केला। याच दरम्यान पळून जाताना या कारला अपघात होऊन गाडी पलटी झाली। यावेळी आरडाओरडा ऐकून नागरिक जमा झाले। पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली। मात्र गुरांसह तरुणाला पळवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रचंड राग आल्यानं नागरिकांनी चोरट्यांना बेदम चोप दिला। पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन आरोपी आणि चोरीसाठी वापरलेली स्कॉर्पिओ गाडी ताब्यात घेतलीये। महत्त्वाचं म्हणजे याआधीही गुरे चोरणारे टोळी उरण तालुक्यात धुमाकूळ घालत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत। या टोळीचा पर्दाफाश करून आरोपींवर गुन्हा दाखल करावा आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। वादळवारा लाईव्हसाठी अनंत नारंगीकर, उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।